गांधीनगरमधील स्टेशनरीचे व्यापारी कैलास गोरड यांच्या स्टेशनरीच्या कंपाऊंडचा पत्रा उचकटून शुक्रवारी 13 जून रोजी मध्यरात्री टेम्पोत ठेवलेली जवळपास 1,90,00,000 रुपयांची रोकड चोरीला गेली होती। या प्रकरणी गोरड यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गांधीनगरसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या चोरीचा तात्काळ छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। ही चोरी लक्षतीर्थ वसाहत इथं राहणाऱ्या योगेश पडळकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून केली असून ते हॉकी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी योगेश पडळकर, स्वयं सावंत, सम्राट शेळके, स्वरूप शेळके यांना अटक केली आहे। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून 1,78,00,000 रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि मोबाईल असा 1,79,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात या चोरीचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व टीमचं कौतुक केलं। तसंच चोरीतील उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे। गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास 1,90,00,000ची कॅश जी आहे बॅगमधून पार्किंगमध्ये गाडी लावली होती, त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते। त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। LCB कोल्हापूरची टीम, लोकल पोलीसची टीम ने त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी, आतापर्यंत 1,78,00,000ची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्या सोबत 5 आरोपी ज्यांच्यामध्ये एक मायनर आहे आणि 4 मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे। सोबत 2 गाडी आणि 3 मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे। पुढची पण कारवाई चालू आहे। पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे 10-12 लाखाची त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे। तर गुन्ह्यामध्ये 90% वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी LCBची टीमने, लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, राजू कांबळे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, संतोष बर्गे, गजानन गुरव, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित मर्दाने, सतीश तानुगडे, सायली कुलकर्णी यांनी मिळून ही कारवाई केली।